बरं त्या बैलाची माहिती. तो बैल आणून आता आज 3रा दिवस आहे आमच्याकडे आणून. बर पण त्याची माहिती अशी मिळाली की तो हौशाचा मुलगा आहे असं मिळाली, परंतु आम्ही पूर्ण माहिती अजून घेतलेली नाही. तो वयाला दाताला. तो वयाला त्यानं आता 5वा दात पडलाय, म्हणजे थोडक्यात 6 दाती झाला. हं. आत्ता झालाय, अजून दात उगवलेला नाही त्याचा. बर आणि त्याचं वय पण असं 3 सव्वा 3 वर्ष असेल साधारण. साधारण. त्याला पण दर तेवढाच. त्याला पण 2,000 घरपोच सेवा आहे का? त्याची बी घरपोच सेवा आहे. नाही. बरं कोणत्या प्रकारात येतात हे? ते दोन्ही बैल कोसा खिलारमध्ये येतात. बरं. एवढं मोठं शिक्षण होऊन ह्या खिलार संगोपन करण्याचं किंवा खिलार वळू मालक म्हणून काम करण्याचा उद्देश काय नेमका तुमचा? उद्देश असा की आता सर्वजण खिल्लार हा या गोष्टीबद्दल थोडं म्हणजे नकारात्मक मत होते पाठीमागच्या एक 10 वर्षापूर्वीपासून, परंतु थोडा आता बदलत चाललेला आहे. याच्याकडे खिल्लारकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्ण महाराष्ट्राचा पण बदलायला लागलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण पूर्ण चांगल्या वंशावळीची पैदास तयार व्हायला पाहिजे, या उद्दिष्टानं आम्ही या खिल्लारमध्ये म्हणजे खिल्लार पाळण्याचा प्रयत्न करतो. बरं. म्हणजे बैल आणून तुम्ही एक 2-2.5 महिने होत आलं. हो. 2-2.5 महिने बैल आणल्यानंतर तुम्हाला कधी जाहिरात करावीशी वाटली नाही का, किंवा कोणाला तरी बोलावं असं वाटलं नाही का? नाही, आता सिटी इन्फॉर्मेशनचं युग आहे, कलियुग आहे. तर आम्हाला वाटत होतं की हे माहिती प्रसारित करायला पाहिजे होती, परंतु त्या प्रकारचं चॅनल आम्हाला मिळणं गरजेचं होतं की जसं आहे तसं दाखवण्याचं. उगं ते काहीतरी दाखवण्यापेक्षा जे मूळ रूप आहे किंवा ज्याची वंशावळ मूळ स्वरूपात माहीत असेल एखाद्या व्यक्तीला, किंवा सत्य काय आहे या बैलाबद्दल किंवा या वंशावळीबद्दल, ते जेनेटिकली खरं असावं. या गोष्टीवर ज्या लोकांनी भर दिलाय किंवा त्या कारण आपण या खिलारमध्ये उतरतानाच खिलार वंशावळीच्या पूर्णपणे तळागाळापर्यंत जाऊन काम करणाऱ्या व्यक्तीसाठीच आम्ही या खिलारमध्ये उतरलो. मग आम्हाला असा चॅनल मिळाला की बाबा त्या चॅनलमध्ये पूर्ण त्या बैलाची असू द्या किंवा खिलारची माहिती पूर्ण व्यवस्थित रूपे सत्य स्वरूपात जर मिळत असेल तर या खिलार महाराष्ट्र चॅनल खिलार शेतकऱ्यांची शान. खिलार शेतकरी शान या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. कारण इतर चॅनल पण बघितले, परंतु त्यांचं त्या मूळ स्वरूपापर्यंत जाण्याची धडपड तेवढी दिसली नाही आम्हाला. म्हणून आम्ही या चॅनलची निवड केली आणि तुम्हाला बोलवण्याचा प्रयत्न केला. बरं. तुम्ही हे काम करत असताना किंवा संगोपन करत असताना म्हणजे कोणाच्या विचाराची जोड आहे तुम्हाला, किंवा कोणाचं मत घेताय का, किंवा संगत कोणाची आहे का या समाजातून मूळ स्वरूपाचा अभ्यास असणाऱ्या एखाद्या व्यक्तीची जुन्या? हो. प्रत्येक क्षेत्रात एखादा गुरु असावा. आणि त्या प्रकारचे आम्हाला सुरुवातीला हा बैल घेताना आम्हाला मेथोडेचे सर्जाचे मालक मारुती जाधव सर, जे विक्रीकरण निरीक्षक होते, त्यांची आम्हाला खूप मदत मिळाली. आणि त्याच्यानंतर भारत मळगे सर, म्हणजे तुमचे वडील, त्यांची पण आम्हाला खूप मोलाची मार्गदर्शन मिळाले. त्या 2 गुरुमुळे मी आज या खेळ क्षेत्रात बऱ्यापैकी चांगल्या वंशावळीची पैदास करू शकेन असं मला पण वाटतं. बरं. म्हणजे हे खरेदी करताना ते समोर होते का त्यांच्या विचारांची देवाणघेवाण घेतली? दोन्ही पण बैल घेता वेळेस मेथोडे जाधव सरांची समोर हा बैल घेताना आम्ही समोर होते. बरं. परंतु या बैलाची आम्हाला त्यांनी माहिती दिली होती. त्याने दिली. त्यांनी दिली होती. बरं. आणि नंतर ना आम्ही भारत मामांची पण या बैलाबद्दलची आम्ही चर्चा करून आम्ही सलामसलत करून आम्ही ते बैल घेतली. बरं. म्हणजे भारत मामाना कधीपासून ओळखतं? भारत मामाला आम्ही 2 वर्षापासून ओळखतो. 2 वर्षापासून. बरं, काय सांगता येईल त्या व्यक्तिमत्वाबद्दल जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत? जिवंत आहे तोपर्यंत ते खरंच राहणार आहेत. आणि त्यांचं जे काम आहे हे खरं आणि सत्य स्वरूपात त्यांचं काम असणार आहे की बाबा या खिलारबद्दल ते कधीच एखाद्या माणसाबद्दल दुजाभाव कधी करणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे. म्हणजे ही खात्री व्हायला तुम्हाला किती दिवस गेले, किती आता काळ 2 वर्ष गेला? आम्ही त्यांना ओळखतोय, पण त्यांना कोणत्या गोष्टीबद्दल जरी विचारलं तर त्यांनी अगदी स्वच्छ मनाने त्याची उत्तर मला मिळाली त्यांच्याकडून. म्हणजे उत्तर मिळताना आपल्याला कमी वयात राग येतो का, किंवा कधी आपल्याला वाईट वाटतं का? हा, जगाच्या तुलनेत जर विचार केला तर राग येत होतो, परंतु राग येऊन पण एखादी सत्य गोष्ट झाकली जात नाही ना. त्यामुळं काय वाटत नाही तसं. तर मंडळी, असा सडेतोड तरुण वर्ग तयार झाला पाहिजे. आणि तुम्ही ह्या व्हिडिओची शहानिशा करू शकताय, किंवा ह्या व्हिडिओमध्ये बोलणाऱ्या व्यक्तीची शहानिशा करू शकताय, माझ्या पाठीमागे करू शकताय,
फोन करून करू शकता. हो, सध्या ते खिलार वळू